तिकडे जाण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. ही ट्रिप ॲक्च्युली या ट्रिपला येण्यामागचं माझं रिझन हेच होतं की मला इकडे जायला मिळेल. तर आता आपण निघतो आणि आपण आता चाललो आहे. तर मी तुम्हाला दाखवेनच की ती प्लेस कोणती आहे. आता आपण दुसऱ्या प्रॉपर्टीला चेक इन केलेलं आहे आणि माझ्या मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे ते. तर या प्रॉपर्टीचं बेसिकली नाव आहे ब्रीद इन आणि ही प्रॉपर्टी कसोलच्या कटागला नावाच्या एका विलेजच्या एंडला लोकेटेड आहे आणि लिटरली समोर पार्वती मैयाचा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. तो मी तुम्हाला दाखवेनच. तर फटाफट आपण आता या पूर्ण प्रॉपर्टीची टूर करूया आणि जर तुम्ही कसोलला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही याच प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट करा. तर या प्रॉपर्टीमध्ये माझ्या मागे तुम्हाला प्रॉपर्टी दिसतच असेल. तर या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला कॅटेगरीज ऑफ रूम्स मिळणार आहेत आणि रूम्स खूप जास्त अफोर्डेबल आहे या प्रॉपर्टीचे. तर आपण आतून बघूयात की या प्रॉपर्टीच्या रूम कशा आहेत ते आणि तुम्हाला मी या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे की या प्रॉपर्टीला तुम्हाला किती म्हणजे प्राइसिंग काय आहे आणि सगळ्या डिटेल्स ह्या मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा आहे प्रॉपर्टीचा मेन एंट्रन्स एरिया आणि माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे ते आणि इथून तुम्हाला डायरेक्टली माउंटेन व्ह्यू मिळणार आहे. दिस इज आवर सोल फूड. ऐसा खाना खाए तो मज़ा ही आ जाएगा गाइस. तर आपलं फूड आता आलेलं आहे आणि इतकं टेस्टी आहे. पूर्ण कसोलमध्ये मला पहिल्यांदा चांगलं काहीतरी मिळालंय. तर ही आहे या प्रॉपर्टीची सगळ्यात सुंदर जागा आणि इथे रात्री तुम्ही मस्तपैकी बॉनफायर एन्जॉय करू शकता आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही इमॅजिन करा की या जागेवर किती सुंदर व्ह्यू असणार आहे ते. तर नाईट ॲम्बियन्स तुम्हाला मी इकडचा नक्कीच दाखवणार आहे. तर सध्या आपण बघूयात की इकडच्या रूम्स कशा आहेत ते. लेट्स गो. सो दिस इज द एस्थेटिक प्रॉपर्टी जहाँ आज हम स्टे कर रहे हैं. आप देख सकते हैं यहाँ पे कितना प्यारा बेड है और यहाँ पे आपको मिलने वाला है केटल, टीवी, वाईफाई, वार्डरोब, मिरर और सबसे इम्पोर्टेंट बालकनी. और बालकनी से आपको मिलने वाला है ये प्यारा व्यू, है ना, एकदम बेस्ट, पहाड़ों के बीचों बीच. आजच्या दिवसातल्या सगळ्यात सुंदर लोकेशनला आपण आहोत. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर हा एक डॅम आहे आणि खूप जास्त सुंदर व्ह्यू आहे. त्याच्या एक्झॅक्ट मागे माउंटेन्स आहेत आणि हा जो डॅम आहे हा पुढे जाऊन पार्वती मैयाला कनेक्ट होतो, जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. तर खूप सुंदर वाटलं या लोकेशनला. जर तुम्ही कसोलला यायचा प्लॅन करत असाल तर मी याचं लोकेशन डेस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही नक्की चेक करा. आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत मणिकरण गुरुद्वारा आणि तिकडेच महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. तिकडची काय स्टोरी असणार आहे हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेन. माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर येते, पण ट्रेकिंग करून हालत खराब झाली. पण हा जो पूर्ण रोड आहे हा पूर्ण चालत आलोय आणि इकडे आहे आपली पार्वती मैया आणि हा आहे व्ह्यू इतका सुंदर. तर आता आपण आलोय कॅफे 360. माझ्या मागे तुम्ही बघू शकता या कॅफेमधून पूर्ण 360 डिग्री माउंटेन व्ह्यू दिसतो. तर ते बघायसाठी आपण इथे आलो. लेट्स सी, आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर आता आपण आलो आहे कॅफे 360 डिग्री. इकडे काय नाही, फक्त इथे येऊन इथे लोक काय येतात कारण की इथून आपल्याला पूर्ण माउंटेनचा 360 डिग्री व्ह्यू दिसतो. तो व्ह्यू बघायसाठी इकडे आपण आलेलो आहे. तर मी इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे की किती सुंदर आहे ते. सो हा व्ह्यू होता आमच्या समोरचा
सो प्रिटी. आता आम्ही आलेलो आहोत मणीकरणला. फायनली पोहोचलोय. माझ्या समोर तुम्हाला दिसतंय महादेव मंदिर आणि इकडे आहे गुरुद्वारा साहिब मणीकरण. तर या ठिकाणी एक मिनिट मी सांगते. तर या ठिकाणी हिंदू आणि सिख या दोन्ही धर्माचं मिलन झालेलं आहे, म्हणून इकडे गुरुद्वारा आणि महादेव मंदिर दोन्ही आहे. दर्शन करने के लिए फोन किया. तर आता आपलं डिनर आलेलं आहे आणि आता आपण जेवणार आहोत. खूप जास्त थंडी वाजते. नको एकच भात खाऊया.